नमस्कार. नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी मराठी आणि इंग्रजी या दोघं भाषांचा उपयोग करणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी इंग्रजीचा पर्याय आहे आणि ज्यांना इंग्रजी समजत नाही किंवा समजण्यामध्ये थोडीशी मुश्किल आहे त्यांच्यासाठी मराठी आहे. सो डोंट वरी अबाउट दी लँग्वेज. ऑब्व्हियसली द स्क्रीन इज इन फ्रंट ऑफ यू. सो वॉट एव्हर आय एम गोइंग टू एक्सप्लेन एव्हरीथिंग इज देअर ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर सगळं काही आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल अजिबात चिंता करायची नाही की तुम्हाला समजणार आहे की नाही. आता ओरिएंटेशनचा अर्थ काय होतो? ओळख. तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सेमिस्टर 1ची ही एक वरवरची तुम्हाला ओळख, एक ढोबळमानाने ओळख करून देणार आहे. दिस इज जस्ट अ सुपरफिशियल इंट्रोडक्शन कम ओरिएंटेशन ऑफ युअर डिप्लोमा इंजिनिअरिंग फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर. At least you will get a good idea or a picture will be created in your mind that what exactly we are supposed to do throughout the first semester. पूर्ण सेमिस्टरमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नको या सर्व गोष्टींची कल्पना या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना येणार आहे. सो हा व्हिडिओ प्रत्येकाने व्यवस्थित ऐकायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. काही नोट्स तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही नक्कीच नोट्स काढून ठेवू शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्ही शेअर करून ठेवू शकता किंवा स्वतःकडे सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून केव्हाही तुम्हाला काही गोष्टीची अडचण आली तर तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन उपलब्ध होईल. सो लेट्स बिगिन. Orientation means introduction of diploma first year. First of all, everybody is worried about कि कब कॉलेज सुरू होगा, कॉलेज केव्हा सुरू होणार. ऑफिशियली 12 ऑगस्ट 2024 जे अकॅडमिक कॅलेंडर दिलेलं असतं MSBTच्या वेबसाईटवर, त्यानुसार ऑफिशियली 12 ऑगस्ट 2024ला फर्स्ट सेमिस्टर सुरू व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल सर अजून तर फक्त एकच कॅप राऊंड झालेला आहे, मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? येस, आणि त्याच्यासाठी एक स्टार करून खाली सूचना दिलेली आहे की बट कमेन्समेंट ऑफ द टर्म ॲज स्पेसिफाईड बाय दी ॲडमिशन अथॉरिटी. म्हणजे काय? डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची जी अथॉरिटी आहे, जे आपले डिरेक्टरेट आहेत किंवा डायरेक्टर आहेत DTचे, ते डिसाईड करतील एक्झॅक्टली की कॅप राऊंड 2 झाल्यानंतर कॉलेज सुरू करायचं आहे की पूर्ण कॅप 3 झाल्यानंतर कॉलेज सुरू करायचं आहे. येस, आणि इफ यू आस्क मी when exactly Government Polytechnic Thane is going to commence or start conducting lectures and practical, it is first week of September 2024. Tentatively we have decided 10th of September we would commence or we would start conducting lectures and practical. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल हे 10 सप्टेंबरच्या दरम्यान किंवा 10 सप्टेंबरपासून आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत. परंतु ऑफिशियली आत्ता अकॅडमिक कॅलेंडरनुसार डेट आपल्याला MSBTच्या वेबसाईटवर दिसते आहे 12 ऑगस्ट 2024. राईट. मग तोपर्यंत तुम्ही आराम करायचा आहे का? नाही. आत्ता इंजिनिअरिंगला आल्यानंतर आराम करण्याचा संबंधच नाही आहे तुमचा. एक तर तुम्ही खूप चांगली गोष्ट केलेली आहे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्याने. कारण तुम्ही जर बघाल तर जेवढ्या काही कृत्रिम गोष्टी तुम्हाला दिसत आहे, जेवढी प्रगती दिसते आहे टेक्नॉलॉजीमध्ये म्हणा किंवा मशिनरीमध्ये म्हणा किंवा रोबोट्सच्या दुनियेत म्हणा किंवा तुमच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये म्हणा, या सर्व प्रगतीच्या मागे जे आहेत ना ते इंजिनियर्स आहेत. सो इंजिनिअरिंग ही असं फील्ड आहे की 100% तिथे जॉब्स अवेलेबल आहेत, 100% तिथे बिझनेस अवेलेबल आहेत. सो तुम्ही स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बाय फोर्स का होईना किंवा काहींना आवडीने का होईना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. सो यू मस्ट कॉंग्रॅच्युलेट युअर सेल्फ फॉर टेकिंग ॲडमिशन इन engineering field. It is because it is such a field which is responsible to all the progress that is happening around you, right? So congratulations to all who have taken admission in diploma engineering first year. ड्रेस कोड. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा ड्रेस कोड ऑफकोर्स असणार आहे व्हाईट शर्ट आणि पर्पल ट्राउझर. मुली आणि मुलांसाठी सेम आहे, व्हाईट शर्ट आणि पर्पल ट्राउझर. मुलींसाठी स्कर्ट वगैरे असं काहीही नाही, त्यांना पण ट्राउझरच आहे आणि मुलांना पण ट्राउझरच आहेत. मग तुम्ही प्रश्न विचाराल की सर मग कुठून घ्यायचे कपडे? तर शक्यतोवर तुम्ही बाहेरून कपडे घेऊ नका, कारण जो आपला वेंडर आहे, जो विक्रेता आहे, तो अगदी स्वस्त दरामध्ये आपल्या कॉलेजच्या लोगोसहित सर्व गोष्टी तुम्हाला अगदी स्वस्त म्हणजे 500 रुपये तुमच्या ड्रेस पीस म्हणजे त्याचा शर्ट आणि पॅन्ट पीस दोघं आलेले असतात 500 रुपयांमध्ये. तुम्हाला फक्त ते बाहेरून शिवून घ्यायचं आहे. मग आता हा ड्रेस घ्यायची तुम्ही घाई करायची आहे का? अजिबात घाई करू नका. कारण ज्या वेळेस आपलं कॉलेज सुरू होणार आहे 10 सप्टेंबर 2024च्या दिवशी, तुम्हाला 8-10 दिवस आम्ही देतो की तुम्ही व्यवस्थित ड्रेस स्टिच करून आणा. शक्यतो रेडीमेड स्टफ तुमच्या फिटिंगला बरोबर नसतं.
तुम्ही बाहेरूनही विकत घेऊ शकता, बाहेरूनही शिवून घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. आपल्या कॉलेजला जो वेंडर येतो त्याच्याचकडनं घ्यायला पाहिजे असं कंपल्शन नाही. पण मी जसं की सांगितलं की जो लोगो असतो कॉलेजचा तो खिशावर तुमच्या असतो, तो त्या वेंडरने इनबिल्ट दिलेला असतो त्या पर्टिक्युलर ड्रेस पीसमध्ये. सो तुम्ही जर तिकडनं घेतलं तर बरं राहील. आणि मला माहिती आहे की 500 रुपयामध्ये तुम्ही कुठेही बाहेर जावा, तुम्हाला ड्रेस पीस शक्यतोवर मिळणार नाही. शेवटी तुमची मर्जी आहे ड्रेस तिथून घ्यायचा की बाहेरून घ्यायचा. आणि त्या ड्रेस मेकरचा जो नंबर आहे तो पण मी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. So the dress code of our college would be white shirt and purple trouser. It is similar to both girls and boys. Most of all, try to purchase it from the vendor officially who comes in our premises. I will be sharing the mobile number of that person in your WhatsApp group. And don't be in a haste to buy and get it stitched. It is because once we start our college, that is on 10th of September, we will be giving you more than 8 to 10 days to get your dresses made, stitched, so that there is no haste and you are not supposed to buy any ready-made stuff from outside. It is because it may not be well fitted to your body. Besides that, if you buy it from the vendor who is available in our campus, he has got that logo which is displayed on the pocket of your shirt. So if you buy the clothes from the outside, of course it is also allowed. It is not compulsory to buy the clothes from our that dress vendor itself, right? नेक्स्ट, बुक्स आणि नोटबुक्स. तुम्हाला ही लिंक दिसते समोर. या लिंकवर तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचे सर्वच्या सर्व टेक्स्टबुक्स अवेलेबल आहे, ई बुक्स. सो शक्यतोवर बाहेरून घेण्याची घाई करू नका. आणि ज्यावेळेस तुमचे लेक्चर्स सुरू होतील, प्रॅक्टिकल सुरू होतील, त्यावेळेस तुमचे जे पर्टिक्युलर सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत किंवा टीचर्स आहेत ते तुम्हाला सांगतील की कोणती पुस्तकं तुम्ही घ्यायची आहे, कोणती रेफरन्स बुक्स तुम्ही घ्यायची आहेत, कोणते गाईड्स तुम्ही घ्यायचे आहेत, कोणते टेक्स्टबुक्स. आणि मेजॉरिटी ऑफ द रेफरन्स बुक्स आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही लायब्ररीचं कार्ड जितक्या लवकर तयार करून घ्याल तितक्या लवकर तुम्हाला लायब्ररीकडनं बुक्स इश्यू केले जातात. तुम्ही तिथे बसूनही वाचू शकतात किंवा घरीही तुमच्या काही पर्टिक्युलर दिवसांसाठी तुम्ही ते घेऊन जाऊ शकतात आणि पुन्हा तुम्हाला ते जमा करावे लागतात. सो बुक्स आणि नोटबुक्स तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेस ऐकाल त्यावेळेस दुसऱ्या क्षणापासूनच तुम्ही सुरुवात करायची अभ्यासाला. तर तुम्ही म्हणाल सर आम्हाला कसं समजणार आहे? वाचायचं. इंजिनिअरिंग सुरुवातीला समजणार नाही, वाचत राहायचं. धीरे 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 सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. सो शांत बसायचं नाही आहे की चला अजून कॅप 2 होऊन देत, कॅप 3 होऊन देत, मग आपण अभ्यासाला लागू. डोंट डू दॅट. बघा, तुम्ही मेरिटचे विद्यार्थी आहात, 90+ किंवा 80+ विद्यार्थी आहात, म्हणून तुमचा पहिल्याच कॅपमध्ये नंबर लागलेला आहे. सो आपली जी मेहनत आणि जी आपली चमक आपण 10व्या वर्गामध्ये दाखवलेली आहे, सेम चमक तुम्हाला आता इंजिनिअरिंगला पण दाखवायची आहे. सो आत्ताच सुरुवात करायची आहे वाचन करायला, राईट? सो पुस्तकं तुम्हाला या लिंकवर अवेलेबल आहेत. कोणतीही पुस्तकं बाहेरून बाजारातनं घेण्याची घाई करू नका. पालकांना पण माझी विनंती आहे की बाहेरून कुठलेही बुक्स अजून घेऊ नका. जे काही बुक्स असतील ते तुमचे एक्सपर्ट टीचर जेव्हा सांगतील त्यानुसार तुम्ही घ्यायचे आहेत. सो दिस इज द लिंक टू गेट the books that are available online. You just get an e-copy of it. If you want to get it downloaded and get it printed, that is absolutely fine. But what I suggested, once our session starts, all the subject teachers, they will give you the list of books, the publishers to buy. So once they give you the books, the publishers, you need to buy later on. Right now, do not waste your money by just listening to any influencer like me, that these books are going to be very very useful in diploma first year engineering. Or do not fall prey to any coaching class people who are making the advertisement of their coaching class as well as their books and publications. You better rely over your subject teachers who are going to share the list of books that you need to buy or you need to read. But before that, you have to start tomorrow onwards by reading the textbook that are available, and this is official website of our AICTE. So all these books or the textbooks are official. You just start reading it. It is because you all are meritorious people, and that's why you got selected in diploma first year engineering in first cap itself. So you have shown that you have some caliber, you have that cleverness in you, and that is how you have to prove in engineering also. So start reading tomorrow onwards. कॉलेज टायमिंग ऑफकोर्स सर्व फर्स्ट शिफ्ट असो का सेकंड शिफ्ट असो सगळ्यांसाठी एकच
टायमिंग आहे सकाळी 9 ते दुपारी 5:30. आता सुरुवातीला काय होतं माहिती का, 2-3 वीक काय असतं की फक्त लेक्चर्सच होतात, त्यामुळे दुपारपर्यंत तुमचे सगळे लेक्चर्स होऊन जातात. कारण प्रॅक्टिकल कंडक्ट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी थेरी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला मोस्टली हे थेरीचेच लेक्चर्स होणार, त्यामुळे अर्ध्या दिवसानंतरच तुमची सुट्टी होऊ शकते. सो घरी तुम्ही आईवडिलांना, पालकांना हे सांगून ठेवा की सुरुवातीची 1-2 वीक कदाचित हाफ डेपर्यंत तुमचे सगळे लेक्चर्स झालेले असतील, कारण प्रॅक्टिकल आपण कंडक्ट करत नाही. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये करणार काय जर तुम्हाला थेरीच माहिती नाही तर. सो सुरुवातीला 1-2 वीक तुम्हाला थेरी शिकवली जाते आणि त्याच्यानंतर मग रेग्युलर जो टाईम टेबल असतो आपला प्रॅक्टिकलचा तो होत असतो. सो सकाळी 9 ते 5:30. तुम्हाला जर का वाटत असेल की इंजिनिअरिंग सोपं आहे तर ते सोपं नाही, खूप आपल्याला मेहनत करायची असते. तुम्हाला घाबरवत नाही आहे, राईट. बाकीची जी अदर इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं की काही कंपॉस लागते का, काही इतर साहित्य लागतं का, आपल्याला वर्कशॉपचं साहित्य लागतं का, ॲप्रन लागतं का, काय एव्हरीथिंग तुमचे जे सब्जेक्ट टीचर्स आहेत ना, वन्स आवर कॉलेज स्टार्ट्स तुम्हाला ते सांगतील. त्यामुळे आत्ता कोणाचं ऐकून काहीही खरेदी करू नका. कोणतीही कंपॉस असून देत, नाही तर स्केल असून देत, नाही तर काहीतरी एक तुमचं काही स्केल असून देत, डोंट बाय इट राईट नाव. So college timing would be 9 a.m. to 5:30 a.m. for all the shifts, even if there are some 2 shifts available in our college, like civil engineering first shift, mechanical engineering first shift, and second shift. So there is no difference in the timing. The timing is 9 to 5:30. Initially, what will happen, first 2-3 weeks, only lectures will be conducted. So maybe by 1:30 or 2:30, your lectures will be over and you can go home. But as you know that practicals, in order to perform practicals in the labs, you need to know certain kind of theory, and if you don't know the theory, how will you perform in practicals? And that's why initially only 2-3 weeks we deal with theory, so that later on you can perform the regular practicals in the labs. So you all should tell your parents that maybe in the first 2-3 weeks you will come back by 2:30 or 3:30. You have to report them, right? And as far as other instruments are concerned, do not buy anything unless your subject teachers or the expert teacher tells you. Once our college starts or commences on 10th of September, the teachers will be giving you some orientation or particular orientation of particular subject. In that subject, whatever required instruments that you need to buy, even the calculator, even the scale, even the compass, or even the apron and all, let the teachers tell you, and then only you buy it. Parents, please do not waste your time in that enthusiasm and excitement that yes, my son, my daughter has got admission in engineering, so let me buy some stuff like books and some instruments and all. Don't waste your money over there. Let the teachers tell you, and then you will get it, right? येस, सर्वात महत्त्वाचं, तुमच्या 10वीच्या सारखं नाही आहे की डायरेक्ट आपल्याला फायनल एक्झाम होईल किंवा मध्येच कुठली तरी टर्म एंडची एक्झाम होईल वगैरे, असं नसतं. युनिट टेस्ट असते, म्हणजे क्लास टेस्ट असते. या 2 क्लास टेस्ट होत असतात तुमच्या टर्ममध्ये, आणि टर्म ही मॅक्सिमम 3 ते 4च महिन्याची असते. लगेचच आपल्याला एक्झाम येते. म्हणजे काय, तुम्हाला इंजिनिअरिंग समजण्याच्या आधी पहिली युनिट टेस्ट येते. तुम्हाला काहीच समजत नाही, ABC पण झालेलं नसतं आणि लगेच युनिट टेस्ट असते, आणि मग तुम्ही घाबरलेले असतात, काय करायचं आता, राईट? सो घाबरायचं नाही आहे. पहिल्या दिवसापासनं आता कसं चांगलं इंजिनियर व्हायचं त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. या ओरिएंटेशन नंतर मी तुम्हाला त्यात सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, आणि त्याच फॉलो करायच्या आहेत तुम्ही. कोणाचं काहीही ऐकायचं नाही, ना सिनियरचं ऐकायचं ना ज्युनियरचं ऐकायचं, कोणाचं काहीही ऐकायचं नाही, कारण तुमचे टीचर्स जे आहेत ते तुम्हाला परफेक्ट गायडन्स करणार आहेत. अँड आय एम वन ऑफ देम, ऑफकोर्स. आय एम नॉट बोस्टिंग अबाउट माय सेल्फ, आय डू बिलीव्ह इन वॉट आय से. सो तुमची पहिली क्लास टेस्ट जी आहे ती 18 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर 10 सप्टेंबरला तर आपण कॉलेज सुरू करायचं म्हणताय, आणि तुम्ही, हे ऑफिशियल डेट्स आहेत अकॅडमिक कॅलेंडर MSBTच्या. जर का आपली डेट, म्हणजे त्यांनी ऑगस्टची आपल्याला डेट दिलेली आहे 12 ऑगस्ट, त्याच्यानुसार 18 ते 20 सप्टेंबर म्हणजे काय, कॉलेज सुरू झाल्यानंतर 3 वीक किंवा महिनाभरामध्ये तुमची पहिली युनिट टेस्ट होणार आहे. आणि या युनिट टेस्टमध्ये सर्वांनी मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे आहेत, कारण या युनिट टेस्टचे प्रत्येक विषयाचे जे मार्क्स आहेत ते फायनली तुम्हाला पासिंगसाठी कारणीभूत ठरतात, तुम्हाला मदत करतात. म्हणजे काय, तुमची जी फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेरी असते ती 30 पैकी तुम्हाला मार्क्स देतात. 30 पैकी मार्क्स म्हणजे काय, 20-20 मार्कांची किंवा 30-30 मार्कांच्या 2 टेस्ट होतात, आणि त्याचा ॲव्हरेज काढला जातो 30 पैकी. समजा 30 पैकी 30 जर आले तुम्हाला,
तर तुम्हाला फायनल थेरी एक्झामिनेशनमध्ये 100पैकी फक्त 40ची पासिंग लागते. म्हणजे काय, 70 मार्कांची तुमची जी थेरी होणार आहे त्यामध्ये तुम्ही फक्त 10च मार्क्स मिळवले तरी तुम्ही तो विषय पास होऊ शकता. म्हणून या ज्या क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्ट असतात त्याला अंडर एस्टिमेट करायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही. तुमच्या सिनियरची बकवास ऐकून तर बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही की काय नाही, इंजिनिअरिंग आहे, आपण 2 दिवसात 4 दिवसात करून टाकू. होत नाही. 4-4 5-5 केटी लागतात, ड्रॉप लागतो, घरी बसतात, मुलं सोडून देतात घाबरून. आई बापाला वाटतं की इंजिनिअरिंग खूप कठीण आहे. कठीण काहीच नसतं. तुम्ही अभ्यास केलेला नसतो रेग्युलरली आणि म्हणून तुम्हाला ते कठीण जात असतं. राईट. सो या दोन्ही ज्या क्लास टेस्ट आहेत त्यांची मी डेट्स तुम्हाला सांगितलेली आहे. जी सेकंड क्लास टेस्ट आहे 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर, कदाचित ही डेट्स बदलणार नाही. सो तुम्ही या दोन्ही क्लास टेस्टला तयार राहायचं आहे. आणि ह्याचा सिलेबस काय असतो, सिलेबस हा जेवढं शिकवलेलं असतं त्या टीचरने तेवढ्यावरच विचारला जातो. आणि ते पर्टिक्युलर टीचर तुम्हाला सांगतील की मॅथ्ससाठी, फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, इंग्लिशसाठी एवढा सिलेबस असणार आहे. राईट. So these are two things very important from the point of view of passing the theory examination. There would be 2 class tests that would be conducted, and average of these 2 class tests will be taken into consideration later on in order to pass. For example, if you score maybe 60 marks in both the test, so you get out of marks that will be converted into average out of 30. That means you will get 30 marks in the average of these 2 tests. And if you score only 10 marks out of the 70 marks theory examination that is conducted, finally you will be declared as passed. You understand the seriousness of this test and the scoring. Do not believe in any rumor that is spread by your seniors or any other person. You have to study regularly from the day one, and you have to score maximum marks in this unit test. अटेंडन्स सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो. कॉलेजला लागलं की आज माई ऊपर और आसमानीची असली फिलिंग असते आपल्याकडे, आणि मग आपण बंक करतो, इतरांचं बघतो. उगाच शहाणपणा करायचा नाही. तुमचे थिअरीला आणि प्रॅक्टिकलला अटेंडन्स हे कमीत कमी 75% असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर का 100 लेक्चर कंडक्ट केले गेले आहेत तर 75 लेक्चर तुम्ही हजर पाहिजे. 25 लेक्चर्स तुम्ही बंक मारू शकता. याचा अर्थ तुम्ही बंक मारायचे आहेत का? नाही. 100% अटेंडन्स असलं तर तुम्ही नक्कीच चांगले इंजिनियर बनण्यासाठी त्याला मदत मिळते. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो द अटेंडन्स इज व्हेरी कंपल्सरी. मिनिमम 75% ऑफ अटेंडन्स इन थिअरी लेक्चर्स अँड मिनिमम 75% अटेंडन्स इन प्रॅक्टिकल सेशन्स इज कंपल्सरी, विदाउट विच you are not allowed to appear for the examination. You will be detained for that semester, and once you are detained for the one semester, your whole year is lost. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे पालकांनी पण. काही मायक्रो प्रोजेक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. प्रत्येक विषयामध्ये छोटे छोटे मायक्रो प्रोजेक्ट्स ग्रुपमध्ये करायचे आहेत, असाइनमेंट्स करायचे आहेत, आणि ट्युटोरियल्स, प्रॅक्टिकल्स पण परफॉर्म करायचे आहेत. ते तुम्ही वेळोवेळी त्याच वेळी कंप्लीट करून ठेवायचे. नाही तर एवढं बर्डन वाढतं, खूप प्रेशर येतं की, आणि मग आपल्याला वाटतं आता मी कसं करू, मला जमणार नाही, आणि मग भगोड्यासारखे आपण पळून जातो कॉलेज सोडून इंजिनिअरिंगचं. मग मला आर्ट्स करायचं आहे आणि मला कॉमर्स करायचं आहे, मी ITI करतो, असे पण मी विद्यार्थी बघितलेले आहेत. घाबरणे का नाही. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. विंटर बोर्ड एक्झाम फॉर्म फिलिंग. बघा, आपण ॲडमिशन घेतलेलं असतं, आपण उत्साहात असतो आणि आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं एक्झामिनेशन शेवटी येते, वर्षाच्या शेवटी येत नाही, लगेचच एक्झाम येते. 3 ते 4 महिन्याच्या दरम्यान लगेच आपल्याला एक्झामला फेस करायचं असतं. 6 सेमिस्टर असे उडून जातात, तुम्हाला समजत नाही. असं सेमिस्टर सुरू होतं, असे लेक्चर प्रॅक्टिकल सुरू होतात, लगेच युनिट टेस्ट येते, युनिट टेस्ट झाली की दुसरी युनिट टेस्ट येते, लगेच प्रॅक्टिकल एक्झाम येते, लगेच थिअरी एक्झामिनेशन येते. तुम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. जर तुम्ही रेग्युलर काम नाही केलं तर तुम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही. आणि यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक्झामचे फॉर्म फिल करायचे असतात सगळ्यांनी. जर का तुमचा एक्झामिनेशन फॉर्म फिल नाही झाला तर 10-10 हजाराची पेनल्टी लागते, नाहीतर तुम्ही त्या परीक्षेला मुकता आणि मग तुमचं पूर्ण वर्ष वाया जातं. सो सप्टेंबरच्या मोस्टली पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये एक्झामिनेशनचे फॉर्म भरले जातात.
ज्या वेळेस तुमचं एनरोलमेंट सुरू होतं, एनरोलमेंट झाली, एनरोलमेंट नंबर आला की लगेचच तुम्हाला जे तुमचे एक्झामचे फॉर्म असतात विंटर एक्झामचे ते भरले जातील. त्यामुळे इथे तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुमचं प्रत्येक डिटेल, तुमचं नाव, तुमचे विषय जे काही आहे तुमच्या डिपार्टमेंटनुसार, आता कोणत्या डिपार्टमेंटला कोणते विषय आहेत, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मी सगळं सांगणार आहे पुढे. तर लक्षात ठेवा, व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी सगळं ऐकायचं आहे. वाटल्यास तुम्ही त्याचा स्पीड इन्क्रीज करून ऐका, परंतु ऐका, राईट. सो सप्टेंबरमध्ये तुम्ही प्रत्येकाने एक जाणून घ्यायचं आहे की आपल्याला एक्झामचा फॉर्म भरायचा आहे. Everybody should understand that in the beginning week or maybe first or the second week of September, you all have to fill the board examination forms via our college. If they are not filled, obviously you will lose your whole year, right? So in that excitement and enthusiasm, we feel that it's the college, so at the end of the year there will be examination and there will be form filling. No, it's not like that. In the beginning itself the examination form are filled and you all have to fill them, right? हे लक्षात ठेवायचं आहे. The next one, winter board final practical exam schedule. See, practical, board practical, if you fail even in one practical of board, that is considered as 1 KT. 1 KT means 80 KT allowed to keep term. And if you get 5 KT, you get drop, right? So you fail आणि तुमचं पूर्ण वर्ष वाया जातं. सो विंटर बोर्ड एक्झामचं जे प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल आहे त्याच्या तारखा लक्षात घ्या. 14 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024. मग तुमचे फिजिक्स असून देत, केमिस्ट्री असून देत, मॅथमॅटिक्स असून देत, इंग्लिश असून देत, तुमचं वर्कशॉप असून देत, तुमचं ICT असून देत, सर्वांच्या प्रॅक्टिकल एक्झाम बोर्डच्या या दरम्यान सुरू होतात. आणि तुम्ही अब्सेंट राहिलात तर तिथे कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. जसं बोर्डाची फायनल एक्झाम असते थिअरी, त्याप्रमाणे हे प्रॅक्टिकल होतं. काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला एक्स्टर्नल आलेले असतात, काही ओरल एक्झामिनेशनसाठी एक्सटर्नल आलेले असतात आणि त्यांना तुम्हाला फेस करावं लागतं. सो लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू फेस. All you have to understand that between 14th November 2024 to 18 November 2024, you will have to face the board practical examination of different subjects like ICT, science, then mathematics and English and workshop. Sometimes the oral or the practical examinations are conducted by external people. External examiner comes from the board and he or she conducts it, and in front of them you should be ready to face any practical that is given by that particular external examiner. And that's why whatever practicals and tutorials that are conducted throughout the semester, you must perform them. Do not simply copy and paste and your work is done. No, don't do that. विंटर बोर्ड थिअरी एक्झाम शेड्यूल, आणि जी थिअरी एक्झाम होणार आहे आपली ती 21 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024च्या दरम्यान होणार आहे. एक्झॅक्टली तुमच्या जे 5 किंवा 6 किंवा 7 विषय आहेत किंवा ज्या विषयांच्या थिअरी एक्झामिनेशन आहेत त्या विषयाचा शेड्यूल तुम्हाला ॲक्च्युअल मिळणार. परंतु जो पिरियड आहे 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर, यामध्ये सर्व ऑड सेमिस्टर म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर या सर्वांची विंटर एक्झाम होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर तुमचा रिझल्ट येणार मोस्टली जानेवारी 2025 मध्ये. यावेळेस मला समजेल की किती लोकांनी खरंच अभ्यास केला आणि किती लोक इंजिनियर बनण्याच्या लायकीचे आहेत, आणि जे नालायक आहेत ते घरी बसतील. नालायक कोणीच नसतो. जे मेहनत करतात, मग ते मराठी मीडियमचे असून देत, हिंदी मीडियमचे असून देत, का इंग्लिश मीडियमचे असून देत, जे अभ्यास करतात तेच फक्त लायक इंजिनियर बनतात. नाहीतर मग आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आपली सुरू होते आणि आपण मध्येच सोडून जातो. So this is very important. Your winter board examination will be conducted between 21st of November 2024 to 12th December 2024. Exact timetable of your all subjects will be declared. Maybe you will get it in your WhatsApp group itself, so be in touch. Besides that, the result of that examination will be declared in third week of January 2025. So in third week of January 2025, we all will come to know who are the engineers or who are the people who deserve to be engineer or who are the people who fail and they deserve to be thrown out of engineering college. Right? आगे हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही लोकांना वाईट सवयी असतात, इकडे विचार तिकडे विचार, एक्झामिनेशन सुरू असते, मग ती प्रॅक्टिकल एक्झाम असो का बोर्डाची एक्झाम असो थिअरीची, जर तुम्ही इकडे तिकडे बघितलात तरी कॉपी केस होऊन तुमचा तो पेपर बाद होतो. तुमच्याकडे जर एखादी चीट सापडली तर तुमचे पूर्णचे पूर्ण पेपर बाद होऊ शकतात.
तुम्हाला खूप मोठी एन्क्वायरी बसू शकते. तुमच्या आई-वडिलांना बोलावलं जातं. तुमच्याकडे जे मटेरियल पकडलेलं असतं, त्याची कमिटी बसते. ती कमिटी कुठल्यातरी वेगळ्या कॉलेजला जाते, वेगळ्या रिजनच्या कॉलेजला जाते. मग तिथून ते सगळं मटेरियल आणि एन्क्वायरी कमिटी MSBT बोर्ड मुंबईला जातं आणि मग तिथून डिसिजन होते आणि ह्या प्रोसेसला खूप टाईम लागतो आणि तुमचा मोबाईल सापडला असो, तुमची चिट सापडलेली असो, ती तुम्हाला परत मिळत नाही. त्यामुळे शक्यतोवर कुठलंच काहीही रिकामे काम करायचं नाही. फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा. रेड लाईनमध्ये ह्याच्यासाठीच ही स्लाईड आहे, लक्षात घ्या. जर का तुम्ही थोडंसंही इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला की हो जाएगा, मॅनेज कर लेंगे, कॉपी कर लेंगे, असलं होत नाही. लक्षात ठेवा, यू विल बी सिम्पली डिबार्ड फ्रॉम दॅट पेपर और द होल एक्झामिनेशन. So no cheating at all in any form, no cheats, no mobile phone, nothing. You are not supposed to even discuss anything or ask any answer to your classmates or the batchmates or the person who is sitting beside you or behind you. राईट? लक्षात ठेवायचं आहे, पालकांनी पण लक्षात ठेवायचं आहे. आता कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये कोणते कोणते विषय आहेत? सगळ्यांना उत्सुकता आहे ना की मला आता कम्प्युटर इंजिनिअरिंग लागलं, आता कोणते कोणते विषय मी अभ्यासणार आहे. एव्हरीबडी इज एक्सायटेड दॅट व्हॉट आर द डिफरंट सब्जेक्ट दॅट आय एम गोइंग टू लर्न इन दिस ब्रांच. लेट अस से. बघा, फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंगच नाही, खूप साऱ्या इंजिनिअरिंग आहेत. त्यांच्यासाठी हे जे सब्जेक्ट्स आहेत ते कॉमन आहेत. बघा कोणते कोणते. जे लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्सला गेले त्यांना पण हेच विषय आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी पण हेच विषय आहेत. क्लाउड कम्प्युटिंग आणि बिग डेटामध्ये पण हेच विषय आहेत. कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या सर्वांसाठी पण हेच विषय आहेत जे मी सांगणार आहे तुम्हाला. डेटा सायन्सेससाठी पण कम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बघा म्हणजे कम्प्युटर IT सगळं यामध्ये कव्हर होणार आहेत. आणि तुम्हाला जे विषय तुम्हाला अभ्यासायचे आहे त्याच्यामध्ये पहिल्या सेमिस्टरचं बेसिक मॅथमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल्स इन ब्रॅकेट इंग्लिश, बेसिक सायन्स, त्याचे 2 भाग आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे एकत्रच होणार आहेत. फंडामेंटल्स ऑफ ICT, इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस, कम्प्युटर ग्रुप, तुमचा ग्रुप वेगळा असेल कम्प्युटर आणि IT वाल्यांचा म्हणून कम्प्युटर ग्रुप दिलेला आहे. नंतर योगा अँड मेडिटेशन. बघा सरकारला वाटतं की तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असायला पाहिजे म्हणून हा पण इन्क्लूड केलेला आहे. ऑफकोर्स याचं फक्त प्रॅक्टिकल आहे, थेरी एक्झामिनेशन नाही. इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर अँड अलाइड ब्रांचेस. बघा तो हे सगळे विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्या सर्वांचे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत ते तिथे दिलेले आहेत. त्या सर्वांचे जे सब्जेक्ट कोड आहेत ते पण इथे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि या सर्वांची जी स्कीम आहे म्हणजे कोणता विषय किती मार्कांना आहे टोटल तो दिलेला आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट थिअरी किती मार्कांचे प्रत्येक विषयाची ते दिलेलं आहे. तुम्ही हे सगळं बघून ठेवा. या @चा अर्थ काय होतो, हॅशटॅगचा अर्थ काय होतो हे पण तुम्ही बघू शक्यतोवर @ म्हणजे काय इंटरनल एक्झामिनेशन असते. तुम्ही व्यवस्थित हे घ्या, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, वाटल्यास लिहून ठेवा तुम्ही प्रत्येक विषयावाईज, जेणेकरून तुम्हाला एक तोंड ओळख तरी मिळणार आहे की कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आणि IT मध्ये आणि दिलेल्या सर्व सब्जेक्टमध्ये ब्रांचेसमध्ये हे विषय आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला असते. येस, आता ते जे शॉर्ट फॉर्म्स आहेत आणि काही सूचना आहेत लक्षात घ्या. FATH म्हणजे काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेअरी रिप्रेझेंट्स ॲव्हरेज ऑफ 2 क्लास टेस्ट ऑफ 30 मार्क्स इच कंडक्टेड ड्युरिंग द सेमिस्टर. म्हणजे काय, ज्या वेळेस तुमच्या दोन्ही ज्या टेस्ट आहेत तुमच्या क्लास टेस्ट ज्या मी सांगितल्या त्या 30-30 मार्कांच्या होतील आणि त्यांचं ॲव्हरेज कन्सिडर केलं जाईल. आणि यामध्ये जर का तुम्ही फेल झाला तर तुमचं काही खरं नाही, तुमचं थिअरी पण जाणार. बघा, इफ कॅन्डिडेट इज नॉट स्कोरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन FAPR म्हणजे काय, तुमचे जेवढे प्रॅक्टिकल्स तुम्ही कंडक्ट कराल थ्रू आउट द सेमिस्टर, फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतात त्याला, त्यामध्ये जर का तुम्ही सॅटिस्फॅक्टरीली प्रॅक्टिकल किंवा ट्युटोरियल किंवा असाइनमेंट्स केल्या नाहीत तर तुम्ही डिटेन व्हाल इन एनी कोर्स, देन द कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर्ड ॲज डिटेन इन दॅट सेमिस्टर. पूर्ण सेमिस्टर वाया जाणार आहे. म्हणून प्रत्येक प्रॅक्टिकल अटेंड करणं आणि ते पूर्ण करणं सक्सेसफुली, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. पुढे, इफ कॅन्डिडेट इज नॉट सेक्युरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन SLA ऑफ एनी कोर्स. आता SLA म्हणजे काय, सेल्फ लर्निंग असेसमेंट. सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये तुम्हाला असाइनमेंट दिल्या जातील, काही मायक्रो प्रोजेक्ट दिले जातील, काहीतरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली असेल, रीडिंग असून देत, रायटिंग असून देत किंवा एखादा प्रोजेक्ट करण्याचे असून देत, त्यामध्येही जर का तुम्ही सॅटिस्फॅक्टरी काम केलं नाही तरी पण तुम्ही पूर्ण सेमिस्टरसाठी डिटेन केले जाणार, लक्षात ठेवा. राईट. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
आता बघा, फॉर द कोर्स बेसिक सायन्स खालदी शेवटची जी डार्कमध्ये आहे ना, कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपियर फॉर प्री एक्झामिनेशन ऑफ बोथ फिजिक्स अँड केमिस्ट्री. इफ absent in any one section, physics or chemistry, student will be declared absent and fail for the course, and marks will not be processed or carried forward. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांना मिळून सायन्स असं म्हटलं जातं. आणि जर का तुम्ही याची जी टेस्ट होणार आहे ऑनलाईन, त्याच्यामध्ये जर एकामध्ये जरी अब्सेंट असला तरी पण तुम्हाला पूर्ण कोर्समध्ये अब्सेंट मार्क केलं जाईल आणि तुमचा पूर्ण कोर्स म्हणजे सायन्स कोर्समध्ये तुम्ही नापास व्हाल. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. सो दिस इज वॉट द इन्स्ट्रक्शन इज ऑल अबाउट कम्प्युटर अँड आय टी. पुढचं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सेम जे मी सांगितलं तेच आहे इथे, तेच विषय आहेत, तेच रिपीट झालेले आहेत. जसं की हे सगळे कोर्सेस जे वरती दिसत आहेत तुम्हाला, त्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग. आता काही लोकांचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झालं आहे, त्यांच्यासाठी कोणते कोणते विषय आहेत बघा. काही विषय कॉमन आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स तिकडे पण होतं, इकडे पण आहे. कम्युनिकेशन स्किल इंग्लिश तिकडे पण होतं, इकडे पण आहे. बेसिक सायन्स सेम. फंडामेंटल्स ऑफ आय सी टी सेम. योगा अँड मेडिटेशन सेम. फक्त इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये काय आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, हे तुमचं इथे थोडासा बदल होणार आहे. आणि जो वर्कशॉप आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा वेगळा असणार आहे, कम्प्युटर आय टीचा वेगळा असणार आहे. तेवढं इथे चेंजेस तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. बाकीचे सगळे विषय सेम आहेत. त्या सर्वांची स्कीम, मार्क्स, थेरी, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंटला किती मार्क्स आहेत, प्रॅक्टिकल काय आहे, फॉर्मेटिव्ह असेसमेंट नंतर समेटिव्ह असेसमेंट, प्रॅक्टिकल किती काय आहे, ओरल आहे का, इंटरनल आहे का, एक्सटर्नल, सगळं ह्यामध्ये दिलेलं आहे. या स्कीममध्ये तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला याची कॉपी पण व्हॉट्सअपला पाठवून देईन. इलेक्ट्रिकल इंजिनियर बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण कोणते विषय आहेत, सेमच आहेत. फक्त शेवटचा बघा, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेम, सिव्हिल इंजिनिअरिंगसारखं सेमच आहे, राईट. सो ही स्कीम पण मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. सो टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्कीममध्ये कोणते विषय आहेत बघा, सेमच आहेत. जे सिव्हिल इंजिनिअरिंगला आहेत तेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहेत बघा. ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस किंवा बदल नाही आहे, राईट. So this is the scheme for mechanical. And now electronics and telecommunication. Again I will give you some zoom effect. Engineering graphics. Engineering graphic is the changed one, and engineering workshop practice is also changed one in electronics and telecommunication group. That is in the subject number 6, engineering workshop practice, electronics group, different group as compared to civil and computer and IT. And the 7th subject, that is engineering graphics, you have got electronics, computer and allied branches. So this is the difference, and this is the whole scheme of electronics and telecommunication. I will be sharing it on your WhatsApp group also, so don't bother about it. Yes, so this is me. I have given you ample information and introduction come orientation of it. Besides this, if any problem is there, you can comment over there and you will get the explanation. And I promise you that whatever your doubt is there, I will try to solve it, maybe via YouTube or maybe via WhatsApp. The only request is that whatever I have explained, do not ask me the same thing. मी जे काही तुम्हाला सांगितले तेच परत परत विचारू नका. याचा अर्थ काय आहे की तुम्ही टाइमपास म्हणून हा व्हिडिओ फक्त स्किप करत आहात. तुम्हाला जर वेळ कमी असेल तर त्याचा स्पीड वाढवून तुम्ही तो व्हिडिओ बघा, परंतु बघाच, जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आहे सेमिस्टर 1 काय असतं एक्झॅक्टली थोडीशी तोंड ओळख होईल. आणि प्रत्येक विषयाचं ओरिएंटेशन हे वेगळं होणार आहे. प्रत्येक सब्जेक्ट टीचर हा एक्सपर्ट असतो त्याच्या विषयामध्ये, तो तुम्हाला ते देणार आहे. सो डोंट बॉदर अबाउट इट. आणि वॉट एव्हर ओरिएंटेशन अबाउट आर सब्जेक्ट, दॅट इज प्रोफेशनल कम्युनिकेशन इन ब्रॅकेट इंग्लिश इज देअर, आय विल बी देअर टू गिव्ह यू. डोंट बॉदर अबाउट इट. Congratulations those who have got their admission in CAP 1, 2 or 3. See you soon with lot more videos like this. Thank you so much. Good luck.